नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। तर आज इथे आपण बनवणार आहे अगदी म्हणजे गावाकडे जसं आपण बनवतो ना वालाची भाजी तशीच बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी वाल भिजत ठेवलेले होते। हे रात्रभर भिजत ठेवलेले आहे। व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे आणि चांगले व्यवस्थित असे भिजले ना की वाल हे म्हणजे सोलायला जास्त वेळ नाही लागत आणि शक्यतो पाण्यात ठेवूनच आपल्याला हे सोलून घ्यायचे आहे। पाण्यात ठेवून जर तुम्ही सोललात ना तर पटकन असे सोलतात। हे बघा तुम्ही बघू शकता, पटकन त्याची वरची साल निघते। त्यामुळे शक्यतो पाण्यामध्ये ठेवूनच हे वाल साफ करून घ्यायचे म्हणजे सोलून घ्यायचे आहे। जास्त वेळ नाही लागत हे पाण्यामध्ये ठेवलं की। हे बघा अशा पद्धतीने पटकन असे हे साफ होतात। त्यानंतर काय बेसिक आपले जे मसाले आहे ना तसं इथे मसाला जे म्हणजे वाटण आहे खोबऱ्याचं, गावी कसं जास्त ओलं खोबरंच खाल्लं जातं। मग मी हे जे तुम्हाला वालाची भाजी दाखवणे अगदी म्हणजे कोकणात कशी आपण वालाची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं आलं, 1 मोठा कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला वाटण पहिले भाजून घ्यायचं आहे। वाटण भाजून व्यवस्थित घ्यायचं। त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित गरम झालं ना की कांदा घालून घ्यायचा। इथे मी मोठा कांदा घेतला, जर कांदा छोटा असेल तर 2 कांद्याचा वापर केला पाहिजे। हे कांदा आपल्याला हलकासा म्हणजे ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आणि खोबऱ्याचे जे मी तुकडे केलेले ना ओल्या खोबऱ्याचे ते थोडंसं मिक्सरला लावून बारीक असं करून घेतले, जेणेकरून खोबरं देखील पटकन भाजेल म्हणून मी इथे जे खोबरं आहे ना ते मिक्सरला लावलं। हे बघा कांदा आपला व्यवस्थित असं परतून झालेला आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरला लावून खोबरं घेतलेलं आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा पटकन मग खोबरं भाजतं। जर खोबऱ्याचे तुकडे असेल ना तर त्याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी इथे मिक्सरला लावून घेतलेलं आहे। खोबरं देखील आपल्याला हे व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि खोबरं भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम ना आपल्याला अगदी बारीक करायचं। फास्ट गॅसवर जर तुम्ही भाजलात ना ते पटकन जळलं जातं आणि खोबऱ्याचं वाटण जे आहे ना त्याचा वेगळा स्मेल येतो। त्यामुळे बारीक गॅसवर हे खरपूस असं भाजून घ्या। हे बघा तुम्ही बघू शकता कोबऱ्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। व्यवस्थित आपल्या इथे खोबरं भाजून झालेलं आहे। थंड झालं ना की आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे। जे आपण कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण घेतलेली आहे ना ते देखील घालायचे, किंवा तुम्ही वेगळी पेस्ट घातली ना तरी हरकत नाही, पण मी इथे एकत्रच वाटणामध्ये लावलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। फोडणीसाठी मी इथे बारीक चिरलेला 1 कांदा, 2 टोमॅटो घेतलेले आहे, कारण टोमॅटो थोडेसे मीडियम साईजचे होते। कढीपत्ता, तेजपत्ता आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची। इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे। अगदी 5 मिनिटात आपली ही वालाची भाजी बनवून जाते। बरेच लोक वालाचं बिरडं, वालाची भाजी जे काय तुम्ही बोलाल ते, मग काय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि तेजपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता नक्की आवर्जून घाला, खूप मस्त लागतं हे वालाच्या भाजीमध्ये कढीपत्ता। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला 1 कांदा घेतलेला, कांद्याची साईज इथे मोठी होती, जर छोटे असेल तर 2 घाला। आणि कांदा देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि जे आहे ना कांदा अगदी म्हणजे जास्त लालसर असा करायचा नाही, थोडासा हलकासा कलर चेंज झाला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहे ना ते घालून घ्यायचे। टोमॅटो मी इथे मीडियम साईजचे होते म्हणून 2 टोमॅटो घातलेले, जर मोठा असेल तर 1च घातलं तरी बस होईल। कोकणामध्ये कसं जास्त जे जेवण बनलं जातं ना ते ओल्या खोबऱ्याचंच बनलं जातं। आणि खरंच सांगते, ओल्या खोबऱ्याचं जे आपण जेवण किंवा वाटण बनवून जे जेवण बनवतो ना कुठलाही पदार्थ खूप मस्त लागतो आणि खरंच खूप त्याची टेस्ट वेगळी लागते। तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत नसेल ना तर तुम्ही इथे सुकं खोबरं घालू शकता, पण खरंच एकदा ट्राय करा, ओलं खोबऱ्याने खूपच टेस्ट छान लागते। मग काय कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो जे आपण चिरून घेतलेले आहे ते घालायचे। टोमॅटो देखील हलकंसं आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, थोडंसं स्मॅश होईपर्यंत, जास्त वेळ नाही।
थोडं टोमॅटो वितळला ना की मग ह्याच्यामध्ये आपले जे घरातले बेसिक मसाले आहेत ना तेच घातलेले आहे. अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली मालवणी मसाला किंवा घरगुती मसाला घातला तरी हरकत नाही. इथे मी लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे. चमच्यांची साईज इथे छोटी आहे. तुम्ही मसाला इथे घालताना कमी जास्त करू शकता. मग इथे मी घरगुती मसाला जे आपण कोकणामध्ये वापरतो ना तोच मसाला आहे हा, तो 1 चमचा घातलेला आहे. आणि 1-2 चिमूट आपल्याला इथे हिंग घालायचं आहे, कारण वाल जे आहे ना ते पचायला किंवा डायजेस्ट व्हायला थोडा वेळ लागतो आणि त्याने गॅस लगेच आपल्या म्हणजे पोटामध्ये तयार होतो. त्यामुळे हिंग हे जरूर घाला, कारण त्याच्यामध्ये हिंग आपल्याला डायजेस्ट सिस्टमला खूप चांगला असतो. त्यामुळे हिंग नक्की घाला. सगळे मसाले घालून हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये. मग आपण इथे जे वाटण रेडी केलेलं आहे ना ते वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जसं की आपण ऑलरेडी हे खोबरं व्यवस्थित खरपूस असं भाजून घेतलेलं आहे, तरी पण असं मस्त असं तेलामध्ये जर खोबरं भाजलं ना त्याला मस्त असं तेल सुटतं. हे बघा, तुम्ही बघू शकता बाजूने आपल्या कुकरला थोडं थोडं हे तेल रिलीज होतंय. आणि कुकरमध्ये मी का बनवली, पटकन अगदी म्हणजे 5 मिनिटामध्ये ही भाजी बनते, त्यासाठी मी इथे कुकरमध्ये बनवली, किंवा तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता. आणि व्यवस्थित हे वाटण भाजून झालेलं आहे आपलं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे वाटणाला. त्यानंतर काय, वाटण भाजून झाल्यानंतर इथे जे आपण सोललेले वाल आहे ना ते घातलेले आहे. इथे मी 1 बारीक चिरून बटाटा सोलून घातलेला आहे. बारीक म्हणजे छोटासाच बटाटा घातले. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण मला वालाच्या भाजीमध्ये ना बटाटा घातलेला खूप आवडतो, म्हणून मी इथे 1 बटाटा घातलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मग काय, सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आणि हे बघा की तुम्ही बघू शकता किती छान असं ना कलर टेक्स्चर येतो आपल्या भाजीला. मग थोडंसं पाणी घालून, इथे तुम्ही पाणी तुमच्या गरजेनुसार घालू शकता. जेवढी पातळ पाहिजे किंवा तुम्हाला जास्त ग्रेव्ही नको असेल ना तर थोडं पाणी घालू शकता. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि त्यानंतर मग इथे चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि जास्त ग्रेव्ही मी इथे केलेली नाही. आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला वरून घालायची आहे. इथे पण जर तुम्हाला आवडत असेल ना तर कस्तुरी मेथी घातली ना तरी हरकत नाही, पण जास्त कोकणामध्ये इथे मी कस्तुरी मेथी आपण वापरलेली नाही जात, त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. पुन्हा हे सगळं व्यवस्थित फिरवून घेतल्याने कुकरचं झाकण लावून ना आपल्याला फक्त 1च शिट्टी काढायची आहे, जेणेकरून पटकन आणि व्यवस्थित असे आपले हे वाल जे आहे ना ते कुक होतात, जास्त ओव्हर कुक होत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ही आपली वालाची भाजी झालेली आहे. किती छान अशी झालेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, जास्त हे शिजलेले नाही. हे बघा, परफेक्ट असे शिजलेले. जर तुम्ही कुकरची शिट्टी जास्त काढल्यानंतर पूर्ण ते जे आहे ना ते वितळून जाणार वाल, त्यामुळे इथे बरोबर 1च शिट्टी काढून घ्यायची. आणि ते देखील मी छोट्या कुकरमध्ये बनवले आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही वालाची भाजी झालेली आहे. अगदी जशी कोकणात करतात ना तशीच झालेली आहे. आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल ना वालाची भाजी, तर नक्की घरी बनवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.